नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सिव्हिल इव्हेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याच्यात आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आपण पेपर डिस्कस करतो जेईचा. सिव्हिल इव्हेट हे आपलं चॅनल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग डेस्टिनेशन. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला, नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. अशीच आपली सिरीज चालू राहील. आणि ही सिरीज तुम्हाला माहीतच आहे की आपल्या येणाऱ्या एक्झाम्स ज्या की PMC JEE येत आहे आपली, आणि ज्या छत्रपती संभाजीनगर JEE आहे, आणि दुसरी म्हणजे MMRDA JEE, या सगळ्या एक्झाम्स ज्या आपल्या येत आहे त्याच्यासाठी ही आपली सिरीज जी आहे ही व्हेरी युजफुल राहणार आहे, क्वेश्चन सिरीज. तर वळूया आपल्या क्वेश्चनकडे आपण, जो आपण नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या JEE पेपरमध्ये थांबवलेला आहे. तर क्वेश्चन काय म्हणतोय? क्वेश्चन हा म्हणतोय की द इस्टिमेटेड व्हॉल्यूम बाय द ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला. ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युलाच्या बेसिसवर जो इस्टिमेटेड व्हॉल्यूम आहे त्याबद्दल विचारलं आहे की द इस्टिमेटेड व्हॉल्यूम ऑफ द ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला डॅश डॅश इफ द डिस्टन्स बिटवीन द टू क्रॉस सेक्शन इज डबल. जर दोन क्रॉस सेक्शनमधलं डिस्टन्स जे आहे आपण डबल केलं तर इस्टिमेटेड व्हॉल्यूम काय होतं ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युलानुसार. देखो ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला जो आहे व्हॉल्यूमचा तो आपण पहिले बघूया, त्याच्यावरून आपल्याला समजून जाईल डिस्टन्स. देखो एच व्हॉल्यूम इज इक्वल टू एच डिवायडेड बाय, दॅट इज ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला, एच डिवायडेड बाय 2 इंटू what is trapezoidal formula, that is A1 plus an means nothing but मी फायनल वाला an म्हणतो, प्लस 2 times that intermediate point, that is A2 or A3 or plus so on, जे काही पॉईंट्स आहेत ते इंटरमिजिएट पॉईंट हे 2 टाइम्स मध्ये येऊन जातील. an means this is the starting point and this is the final point. सो आपण असे जे आहे त्याचे जे आहे सेक्शन्स डिवाइड करतो, ज्याला आपण इथं 1 2 3 4 5 6 असे नाव देतो. आणि हे जे एच तुम्हाला दिसून राहिलं हे 2 कन्झिक्युटिव्ह सेक्शन मधलं जे आहे ते डिस्टन्स आहे. हे टोटल जे एच तुम्हाला दिसून राहिलं हे 2 कन्झिक्युटिव्ह सेक्शन्स मधलं आपलं डिस्टन्स आहे, दॅट इज कॉल्ड एच, ज्याला आपण म्हणतो. तर हा तेच म्हणतोय की या 2 कन्झिक्युटिव्ह सेक्शन मधलं जर आपण डिस्टन्स जे आहे ते डबल केलं तर आपल्या व्हॉल्यूमवर काय फरक पडणार आहे. डबल जर केलं आपण, बाकी काही चेंज नाही केलं, फक्त 2 कन्झिक्युटिव्ह सेक्शन मधलं डिस्टन्स चेंज केलं. तर समजा आपण व्हॉल्यूम जो आहे तो V घेतला होता, 2 कन्झिक्युटिव्ह सेक्शन मधलं जर आपण डिस्टन्स 10 घेतलं आणि इकडचं जे एक्स व्हॅल्यू आहे ते सगळी सेम आहे या ब्रॅकेटमधली. तर पहिले आपण 10 समज डिस्टन्स होता आणि आपण डिस्टन्स आता डबल केलं डिस्टन्स. डबल केलं म्हणजे काय, 20/2 झालं. एक्सची व्हॅल्यू तशीच्या तशीच आहे. तर इथं जे आन्सर येऊन राहिलं ते 5 येऊन राहिलं, इथं जे आन्सर येऊन राहिलं ते 10 येऊन राहिलं. म्हणजे नक्कीच हा जो व्हॉल्यूम आहे हा पण डबल झाला. त्यामुळे हे जे आन्सर आहे, आन्सर नंबर 3 याचं बेस्ट ऑप्शन आहे की जर क्रॉस सेक्शन मधलं डिस्टन्स जे आपण डबल केलं तर हा व्हॉल्यूम पण जो आहे तो डबल होऊन जाईल, राईट. सो वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आपला म्हणतोय की द पर्पज ऑफ हार्ड कोअर इन द फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये हार्ड कोअर, फाउंडेशन कन्स्ट्रक्शनमध्ये हार्ड कोअरचा पर्पज काय आहे म्हणते. व्हॉट इज द पर्पज ऑफ हार्ड कोअर इन द फाउंडेशन. हा क्वेश्चन कदाचित आपल्याला रेग्युलरमध्ये नसन बघितलं तुम्ही हा क्वेश्चन. पर्पज ऑफ हार्ड कोअर इन फाउंडेशन कन्स्ट्रक्शनमध्ये हार्ड कोअरचा पर्पज काय आहे फाउंडेशन कन्स्ट्रक्शन, हा क्वेश्चन कदाचित तुम्ही रेग्युलरमध्ये नसन बघितलं. ऑप्शन्स हे आहे की सुपर स्ट्रक्चरला सपोर्ट करणं. देखो सुपर स्ट्रक्चरला सपोर्ट करणं तर हे फाउंडेशनचंच काम आहे, हे फाउंडेशनचंच काम आहे सुपर स्ट्रक्चरला सपोर्ट करणं. त्यामुळे हार्ड कोअरचं फंक्शन काय आहे तर ते नाही होणार, त्याच्यापेक्षा अजून डिटेल राहील. इन्क्रीज द फाउंडेशन डेप्थ फॉर एक्स्ट्रा स्ट्रेंथ. फाउंडेशन डेप्थले इन्क्रीज करणं हे हार्ड कोअरचं काम आहे म्हणते. का प्रोव्हाइड अ कुशन अँड फॅसिलिटेट द लेवलिंग. आणि दुसरा ॲक्ट आहे रेन्फोर्समेंट. देखो रेन्फोर्समेंट म्हणून तो ॲक्ट होत नाही. दुसरी गोष्ट सुपर स्ट्रक्चरले सपोर्ट करणं हे जे आहे हे फाउंडेशनचं फंक्शन आहे. तिसरी गोष्ट फाउंडेशनची डेप्थ इन्क्रीज करणं हे पण त्याचं फंक्शन नाही आहे, हार्ड कोअरचं फंक्शन. फाउंडेशनमधला जो हार्ड कोअर आहे त्याचं फंक्शन विचारला तो. सो इट प्रोव्हाइड्स अ कुशन अँड फॅसिलिटेट द लेवलिंग, हे याचं एक बेस्ट ऑप्शन आहे. इलिमिनेशन टेक्निकनं जे आहे तर तुम्ही थोडा विचार करू शकता. सो प्रोव्हाइड अ कुशन अँड फॅसिलिटेट द लेवलिंग, थर्ड ऑप्शन, दिस इज द बेस्ट राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन सरळ आणि साधा क्वेश्चन आहे, जो की इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमधला टॉपिक आहे, पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन कंट्रोलमध्ये लिहिलं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर जे आहे हे कसं काम करते, कसं रिमूव्ह करते. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर
रिमूव्ह कसं करते पार्टिक्युलर मॅटरले फ्रॉम द एक्झॉस्ट गॅसेस, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर कसं काम करते याच्याबद्दल प्रश्न विचारला आहे. ऑप्शन्स पहिलं दिलं आहे की बाय युझिंग द मॅग्नेटिक फील्ड टू अट्रॅक्ट द पार्टिकल. देखो मॅग्नेटिक फील्ड जेचं काम करते म्हणते, मी तुम्हाला छोट्या भाषेत एक्सप्लेन करून देतो की इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर कसं काम करतं. देखो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरमध्ये काय होते, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरमध्ये प्लेट्स असतात. हां, दीज आर प्लेट्स, कलेक्टर प्लेट्स म्हणतात त्याला. या कलेक्टर प्लेट्स असतात इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटरमध्ये, राईट. आणि इथं जो आहे हे एक असं समजू शकतो आपण, एक रॉड आहे आणि ज्याच्या आजूबाजूला आपण हे जो रॉड आहे आणि या कलेक्टर प्लेट्स आहे आणि याच्यामधून आपण हे इलेक्ट्रिक फील्डचा जो करंट आहे तो पास केला आहे. इलेक्ट्रिक फील्ड, करंट किंवा इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार करण्यासाठी आपण एक करंट पास केला आहे. याच्यातून करंट पास केला आहे सो दॅट या पूर्ण असेंब्लीमध्ये जे आहे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली पाहिजे. तर जेव्हा जेव्हा जे आहे गॅसेस पार्टिकल येतात, जेव्हा गॅसेस पार्टिकल म्हणजे किंवा गॅस याच्यातून जातो, तर त्यातले जे काही हे पार्टिकल्स आहेत, कोणते पार्टिकल्स रे, कोणते पार्टिकल, पार्टिक्युलेट मॅटर. तर ते पार्टिक्युलेट मॅटर काय होतात, ते पार्टिक्युलेट मॅटर या इलेक्ट्रिक फील्डमध्ये मुळे त्यांच्यावर एक चार्ज तयार होतो, एक चार्ज तयार होतो त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे त्यांच्यावर. तर ही जी कलेक्टर प्लेट आहे याच्यातली एक कलेक्टर प्लेट निगेटिव्ह चार्ज म्हणून काम करते आणि याच्यातली एक कलेक्टर प्लेट जी आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणून काम करते. तर हे जे चार्ज पार्टिकल आहे यातले जे चार्ज पार्टिकल निगेटिव्हली चार्ज असेल ते पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट करतील आणि जे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल झाले असतील ते निगेटिव्हकडे अट्रॅक्ट करतील. सो एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करून या पार्टिक्युलेट मॅटरवर जो आहे तो आपण चार्ज प्रोव्हाइड करतो आणि त्या चार्जच्या बेसिसवर जे अट्रॅक्टिव्ह फील्ड इथं तयार झालेली आहे या प्लेटच्या साह्यानं, त्याच्यावर आपण जे आहे या सस्पेंडेड पार्टिकलला अट्रॅक्ट करतो आणि त्याच्या थ्रू जे आहे या गॅसला आपण जे आहे ते जे आहे प्युरिफाय करतो किंवा त्यातून पोल्युटंट मॅटर रिमूव्ह करतो. तर ऑप्शनमध्ये हेच म्हटलं होतं की मॅग्नेटिक फील्डच्या साह्यानं, नॉट मॅग्नेटिक फील्डनं, त्या मॅग्नेटिक फील्डच्या साह्यानं नाही, इलेक्ट्रिक फील्ड आपण तयार करतो. तिसरं ऑप्शन म्हटलं होतं की बाय फिल्टरिंग पार्टिकल थ्रू द मेश स्क्रीन. नाही, मेश स्क्रीन फेस स्क्रीनचा इथे यूज नाही केला जात फिल्टर पार्टिकल करण्यासाठी. बाय वॉशिंग द एक्झॉस्ट गॅसेस विथ लिक्विड सोल्युशन. नो, लिक्विड सोल्युशनला वॉश करून पण आपण हे काम करत नाही. लिक्विड सोल्युशन वॉश करून पण आपण हे काम बिलकुल नाही करत. वॉशिंग करून म्हणतो या, नो. मग दुसरं ऑप्शन काय म्हणतात रे, की बाय चार्जिंग पार्टिकल विथ अन इलेक्ट्रिक फील्ड, राईट. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर कशासाठी म्हटलं आहे, याच्यात शब्दच आहे इलेक्ट्रो, दॅट इज मीन्स द इलेक्ट्रिक फील्ड. या इलेक्ट्रिक फील्डचाच आपण वापर करणार आहे, शब्दच इलेक्ट्रो आहे. सो आपण काय केलं आहे, पार्टिकलला चार्ज केला विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड कलेक्टिंग देम ऑन द प्लेट्स. हेच मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की कलेक्ट केलं आहे प्लेटवर. बेस्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन इज द सूट, इलेक्ट्रिक फील्ड तयार करून प्लेट्सवर कनेक्ट केला आहे त्याला. सो वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण. आता इथे सब्जेक्ट स्पेसिफिक 2 जो आहे तो संपलेला आहे. आता सब्जेक्ट स्पेसिफिक 3 कडे आपण वळूया. सब्जेक्ट स्पेसिफिक 2 जो आहे तो इथं पूर्ण झालेला आहे. तर सब्जेक्ट स्पेसिफिक 3 कडे वळूया. सब्जेक्ट स्पेसिफिक 3चा फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. सो दिस इज द सब्जेक्ट स्पेसिफिक 3 आणि याचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, रिमोट सेन्सिंग इमेजेस आर वाईडली यूज फॉर. सिम्पल, एक ॲडव्हान्स सर्वेमधला प्रश्न विचारला आहे रिमोट सेन्सिंगवर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की याच्यातले टॉपिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पेपर झाल्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल पण एक क्वेश्चन बनवू की कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत ते मी म्हणजे पेपरचा एंड चा व्हिडिओ जो असेल त्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल थोडी समराईज करून देईल. कोणकोणते टॉपिक्स जे आहेत इथं विचारण्यात आलेले आहेत या पेपरमध्ये. जवळपास आतापर्यंत आपण बघितलंच आहे की कोणकोणते टॉपिक्स जे आहेत त्यात विचारण्यात आलेले आहे. रफली आपण बघितलं तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा प्रश्न त्यांनी जास्त विचारलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमधले प्रश्न विचारलेले दिसून राहिले तुम्हाला. नॉट बिल्डिंग मटेरियल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधले प्रश्न आहेत. बिल्डिंग मटेरियलमधला पण एखादा प्रश्न पोर्टलँड सिमेंटचा विचारला होता तो. ठीक आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये जास्त भर दिला आहे आपण. दुसरा आपण इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे पण प्रश्न बघितले. हो, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या आतापर्यंतच्या सिनॅरिओमध्ये मी सांगतोय तुम्हाला की इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग PM आणि याचे पण आपण बघितले. आता इथून सर्वेचे पण काही प्रश्न जे आहे ते स्टार्ट होताना आपल्याला दिसत आहे. सर्वेचे पण प्रश्न आपण, हा जो प्रश्न बघतोय आपण हा सर्वेमधलाच प्रश्न आहे.
तर हे टॉपिक्स आत्तापर्यंत जे आहे ते विचारण्यात आले. स्ट्रक्चरचा टॉपिक आतापर्यंत आपल्याला दिसला नाही कोणता. ना आता सॉमचा कोणता आपल्याला टॉपिक दिसला आहे आतापर्यंत, आणि FM चा पण अजून दिसला नाही. तर ते पण असतील खाली कदाचित. बघूया आपण. आपले इतके जे आहे टॉपिक्स आतामध्ये यांनी कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये PMचे खूप प्रश्न विचारण्यात आलेले होते. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट जनरली आपण निग्लेक्ट करतो, पण यांनी खूप फोकस दिला आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर. तेवढे आपल्या प्रश्नाकडे की रिमोट सेन्सिंग वाईडली कशासाठी यूज करते. देखो, सिंपल ऑप्शन आहेत. फोटो एडिटिंगसाठी हे एकदमच वाह्यात ऑप्शन आहे फोटो एडिटिंग. दुसरा आहे ड्रॉइंग कार्टून, हे पण एकदम वाह्यात ऑप्शन आहे. प्रिंटिंग बुक्स, हे पण. याच्यात तर असं आहे की तुम्ही इझिली जे आहे हे ऑप्शन्स पाहूनच समजू शकता की ऑप्शन नंबर 1 जे आहे हे बेस्ट ऑप्शन राहील. दॅट इज वेदर फॉरकास्टिंगसाठी आपण रिमोट सेन्सिंगचा वापर करतो. बिकॉज बाकी सगळे ऑप्शन जे आहे ते एकदम म्हणजे इररिलिव्हंट ऑप्शन आहेत हे सगळे. त्यामुळे रिमोट सेन्सिंग आपण इझिली सांगू शकतो की वेदर फॉरकास्टिंगमध्ये आपण यूज करतो. हा एक क्वेश्चन जो आहे तो मी तुम्हाला सांगून देतो आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला या पार्टला एंड करूया. क्वेश्चन एक न्यूमरिकल विचारला. आतापर्यंत न्यूमरिकल आपण बघितलं नाही, पण आता एक न्यूमरिकल विचारला आहे. हे न्यूमरिकल पण जे आहे हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोबतच आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोबतच एक न्यूमरिकल आहे. बघू शकता तुम्ही की प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे किती प्रश्न विचारण्यात आले. न्यूमरिकल पण विचारला आहे. सिंपल न्यूमरिकल आहे. फाइंड द कॉस्ट ऑफ स्लॅब कॉन्क्रिटिंग. स्लॅबच्या कॉन्क्रिटिंगची कॉस्ट विचारली आहे फक्त. काय दिलं आहे? तर एरिया दिला आहे, थिकनेस दिली आहे. स्लॅबचा जो एरिया आहे तो आपल्याला दिला आहे. स्लॅबची जी थिकनेस आहे आपल्याला दिली आहे. गिवन दॅट द रेट ऑफ स्लॅब कॉन्क्रिटिंग जे आहे ते दिलेलं आहे 30,000 पर क्युबिक मीटर इन्क्लुझिव्ह ऑफ लेबर अँड मटेरियल चार्जेस. एक तर सर्वात महत्त्वाचं की युनिट ऑफ मेजरमेंट जे आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला युनिट ऑफ मेजरमेंट याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पण येते आणि हा प्रश्न इस्टिमेशनमध्ये पण येते. इस्टिमेशन अँड कॉस्टिंग जो आपण सब्जेक्ट शिकतो तर इस्टिमेशनमध्ये पण हा प्रश्न जो आहे तो लाय करते. त्यामुळे इस्टिमेशनमध्येच हा पार्ट येते की युनिट ऑफ मेजरमेंट खूप जास्त महत्त्वाचे आहे की प्रत्येक आपण जे वर्क करतो टास्क त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट असतात. जसं इथं जे आपण स्लॅब कन्स्ट्रक्शन करतोय किंवा स्लॅब कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे, स्लॅब कन्स्ट्रक्शन नेहमी कशात केलं जातं असतं? कॉन्क्रिटिंग ऑफ स्लॅब कन्स्ट्रक्शन. कॉन्क्रिटिंग जे आहे स्लॅब कन्स्ट्रक्शनमध्ये ते आपण कसं करतो? तर मीटर क्यूबमध्ये याला मेजर करत असतो आपण. सो म्हणून आपल्याला रेट जो दिला आहे हा मीटर क्यूबमध्ये दिला आहे, 30,000 पर मीटर क्यूब. सो आपल्याला करायचं काय? सीधे जातं काय कॉस्ट विचारली आहे, टोटल कॉस्ट इज इक्वल टू काय होईल? आपल्याला टोटल कॉस्ट विचारली. टोटल कॉस्ट म्हणजे काय? कलर चेंज करून घेतला नंतर मी अजून समजण्यासाठी की टोटल कॉस्ट म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट इट इज. टोटल कॉस्ट म्हणजे इथं काय आहे आपल्याला सरळ कळायचं आहे की टोटल एरिया नाही, टोटल व्हॉल्यूम इंटू द पर युनिट व्हॉल्यूम जो रेट दिला आहे कॉन्क्रिटिंग करण्याचा तो इंटू रेट ऑफ कॉन्क्रिटिंग कशाचा? पर मीटर क्यूब म्हणू शकतो किंवा जे काही युनिट असेल पर क्युबिक मीटर म्हणू शकतो आपण. टोटल व्हॉल्यूम जो आपला मीटर क्यूबमध्ये दिला आहे तो इंटू रेट ऑफ कन्स्ट्रक्शन पर मीटर क्यूब एवढंच आपल्याला करायचं आहे. तर सीधं आहे 100. हे काय आहे मीटर स्क्वेअरमध्ये दिला आहे. युनिट खूप लक्षात ठेवायचे 150 हे जे आहे MMची थिकनेस दिली आहे म्हणजे हा एरिया आणि हे 150 हे MM मध्ये दिला आहे म्हणून आपल्याला मीटरमध्ये करण्यासाठी 10⁻³ आपण याला मल्टिप्लाय करू आणि इंटू 30,000 आपल्याला दिलेलं आहे. तर दिस इज 30,000 राईट. सो युनिटवर खूप लक्षात ठेवायचं. सो आता बघा फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्ही इथं असं पण करू शकता डायरेक्ट की 100 इंटू 150 इंटू तुम्ही 10⁻³ केलं आणि तुम्ही हा जो आहे 30,000 म्हणजे काय होते 3 इंटू 10⁻, किती होते रे? 3 इंटू 10⁻4. दॅट इज वॉट राईट. 30,000 मीन्स 3 इंटू 10⁻4. सो तुम्ही एक असं पण करू शकता की बघा एक मी तुम्हाला सांगतो. तुम्ही इथं काय करू शकता 10⁻³ हा 4 सोबत चालला गेला. इथं किती उरलेलं? 10 उरलं बिकॉज 10⁻1 उरला आता इथं. मग राहिलं काय 10⁻1 म्हणजे आता 10 जे शून्य आहे ते किती तयार झाले? 1 2 3 बस 3 शून्य तयार झाले. बाकीचं काय 15 इंटू 3 दॅट इज 45 इंटू 10⁻3 दॅट इज द राईट ऑप्शन. इथून हे पण करू शकता तुम्ही 10⁻³ आहे तर यातले 3 शून्य काढून टाका. उरलं किती? 1 2 किती शून्य उरले? आणि हो 1 शून्य अजून इथलं बाकी आहे. सो इथं 10⁻4 होऊन जाईल. 45 इंटू 10⁻4. सो दॅट इज वॉट द राईट ऑप्शन इज.
सो इथून पण तेच आहे की 15 × 3 दॅट इज 45 आणि 1 2 3 अँड 4 दिस इज 4 0 1 2 3 आणि 4. सो 4,50,000 हे जे आहे आपलं बेस्ट ऑप्शन आहे आणि ते कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर 2 इज द राईट ऑप्शन फॉर दिस. सो कॅल्क्युलेशन नेहमी करताना थोडं युनिट बघायचं आणि नेहमी 10 टू द पॉवरचे कॅल्क्युलेशन करताना माझी सलाह तुम्हाला अशीच असेल की 10 टू द पॉवरमध्ये घेत जा. इझी पडते कॅल्क्युलेशन करण्यासाठी. सो धन्यवाद मित्रांनो. हा होता आपला पार्ट. आपल्या चॅनलवर जे आहे ते तुम्ही स्टे ट्यून राहा. असेच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. थँक्यू. गुड बाय.